काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या अंबरनाथमधल्या सर्व नगरसेवकांनी अखेर पक्षाला दणका देत भाजपात प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। त्यामुळे अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा भाजपचा मार्ग मोकळा झालाय। तर शिंदे सेनेसाठी हा सर्वात मोठा दणका मानला जातोय। अंबरनाथमध्ये शिवसेनेचे 27 आणि एक अपक्ष मिळून 28 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 14 आणि एक अपक्ष मिळून 15 नगरसेवक आहेत। काँग्रेसचे 12 तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 4 नगरसेवक आहेत। सत्ता स्थापनेसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं अंबरनाथ विकास आघाडीचा गट स्थापन केल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तडकाफडकी आपल्या 12 नगरसेवकांचं निलंबन केल्यामुळे अंबरनाथचं राजकारण ढवळून निघालं। त्यानंतर हे सर्व नगरसेवक कालपासूनच नॉट रिचेबल होते। आज दुपारी नवी मुंबईतल्या एका कार्यक्रमात त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे अंबरनाथमध्ये भाजपची संख्या आता 27 वर पोहोचली आहे। राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक मिळून ही संख्या 31 होईल। थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले या निवडून आलेल्या आहेत। मात्र सत्तेचं सोपान गाठण्यासाठी शिंदे सेनेनं जीवाचं रान केलं होतं। स्थानिक भाजप नेते गुलाबराव करंजुले यांनी सुरुवातीपासूनच शिंदे सेनेला सोबत घेण्यास विरोध करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत बोलणी सुरू केली होती। आता त्या प्रयत्नांना यश मिळताना दिसतंय। या सगळ्या राजकीय घडामोडीत काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नगरसेवकांच्या वाट्याला आता नेमकं काय मिळतं, राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर किती फळाला येते, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शहर काँग्रेसचं भवितव्य काय असणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचा नैसर्गिक मित्र असलेली शिंदे सेना विरोधात बसण्यास तयार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी निश्चितच अंबरनाथकरांना थोडीशी वाट पाहावी लागेल। एकमत न्यूज, अंबरनाथ।